बालेकिल्ला. तर बालेकिल्ला म्हणजे काय, तर बालेकिल्ला म्हणजे गडातील सर्वात उंच ठिकाण, सर्वात महत्त्वाचं ठिकाण. ज्या बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला अष्टप्रधान, राणीवासा, राजवाडा, राजदरबार, सभागृह, खळबतखाना, नगरखाना या महत्त्वपूर्ण इमारती पाहायला मिळतात. त्यापैकी एक पाहिलं राणीबाग. खालच्या साईडला अष्टप्रधानचे वाडे, मिनिस्टर ऑफ पॅलेस, छत्रपती श्री शिवरायांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं. मग याच ठिकाणी बाळाजी, आवजी, रामचंद्र, नीलकंठ, मोरपंत, पिंगले, हंबीराव मोहिते, निराजीरावजी, रामचंद्र त्रिंबक, अनाजी पंत हे मंत्री राहत होते. मग जवळपास या राजधानी रायगडावरून 350 गडकिल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार केला जायचा. याच्या साईडला बॅरिकेडवाले, जालीवाले दिसतंय. हे आहे धान्य कोठार. स्वराज्याचं धान्याचं कोठार. कोल्हापूरमध्ये किल्ला आहे, पन्हाळा किल्ला. गंगा, यमुना, सरस्वती 3 धान्याची गोडाऊन त्या ठिकाणी. स्वराज्यावरती काही संकट आलं का तिथून धान्य सप्लाय किंवा स्वराज्यावर पाठवलं जायचं. पण समजा यदा कदाचित शत्रूने रायगडाला तह घातला, रायगडाला वेढा घातला, तर तिथून आलेलं धान्य गडावर येऊ शकत नाही. मग अशा प्रसंगाला रिझर्व्ह इमर्जन्सीसाठी हा धान्यसाठा वापरला जायचा. एक 22 फूट खोल, एक 20 फूट खोल, एक 15 फूट खाली खोल आहे. वर्षभर पुरेल असा धान्यसाठा इथं स्टोअर केला जायचा. ज्या चौथऱ्यावर तुम्ही उभे आहात हा आहे दासीवाटा. नोकर चाकर राहण्याची जागा. राण्यांचे जे दास जशी नोकर चाकर वर्ग होता तो या ठिकाणी राहत होता. आता जरा वरून पाहून घ्या आपल्याला महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये जिथे महाराजांनी अखेरचा श्वास सोडला त्या ठिकाणी जायचं.